बांधवांनो, मी प्रभाकर पारधे, जिल्हा औरंगाबाद. 5-6 दिवसापूर्वी यूट्यूबला एक बातमी बघितली. ती बातमी अशी होती की अमेरिकेनं त्यांच्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायझरी जाहीर केली आणि त्यात असं म्हटलं आहे की भारतात सध्या पर्यटन किंवा खाजगी किंवा अन्य किंवा कुठल्या कामासाठी जाणं उचित नाही, कारण भारतात अंतर्गत जातीवाद, जातीय दंगली या ज्या काही चालू आहेत त्यामुळं सुरक्षिततेचा आपल्याला अडचण होईल आणि म्हणून खास करून महिलांनी भारतात जाणे टाळावे. त्यामध्ये काही देशांची नावे आहेत, जसे पाकिस्तान, सिरिया, तसंच आपलंसुद्धा नाव त्या यादीत टाकलं. या गोष्टीचं मला ही घटना अत्यंत खेदजनक आहे. मला त्या गोष्टीचं दुःख झालं आणि त्या दुःखातून माझ्या एका नव्या कवितेनं जन्म घेतला. त्या कवितेचं नाव आहे इब्रत. काय राव घडी घडी, काय राव घडी घडी ताव देतो मिशीवर, आणि इब्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. यूं करू त्यूं करू लई मारल्या थापा, यूं करू त्यूं करू लई मारल्या थापा, मह्या इमानी बापानं तुलेच मारला ठप्पा. अरे तू चहा सकट क पिकला, अरे तू चहा सकट क पिकला, नजर पुन्हा बशीवर, आणि इब्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. हिंदू हिंदू करून छाती 56 इंच फुगवली, हिंदू हिंदू करून छाती 56 इंच फुगवली, लाखाच्या गाजरानं भूक आमची भागवली. अरे आशेपोटी बाप मव्हा, आशेपोटी बाप मव्हा लटकला रे फाशीवर, आणि इब्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. मी झालो पोरकान विधवा झाली माय, मी झालो पोरकान विधवा झाली माय, चारा नव्हता गोठ्यात मेली पिला सकट गाय. अरे रोज रिकाम्या पोटानं, रोज रिकाम्या पोटानं मी झोपतो एका कुशीवर, आणि इब्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. तूच केला घोळ सारा, तूच केला घोळ सारा मंदिराच्या नावानं, आणि हितभर जागेसाठी भाऊ कापले भावानं. तूच केला घोळ सारा मंदिराच्या नावानं, हितभर जागेसाठी भाऊ कापले भावानं. अयोध्येचं मिटलं आता, अयोध्येचं मिटलं आता, नजर तुझी काशीवर. अयोध्येचं मिटलं आता, नजर तुही काशीवर, आणि इब्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. कधी कोट कधी पगडी, कधी कोट कधी पगडी, कधी करोडोचा वेश, आणि रुमाला खालून अदानीला विकला सारा देश. बांधवांनो, रुमाला खालून म्हणजे ज्या गावात जनावरांचा बाजार असतो त्या बाजारामध्ये शेतकऱ्याचं जनावर विकत घेण्यासाठी काही दलाल असतात, आणि ते 2 दलाल त्या शेतकऱ्याच्या जनावराची किंमत ठरवत असताना हातावर रुमाल टाकून त्या रुमालाखाली काही सांकेतिक भाषा बोटावर बोलत असतात. ते कुणालाच कळत नाही. वरून रुमाल टाकलेला असतो, ते झाकलेलं असतं. अगदी तसंच या देशात राजसत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनी त्यांनी जनतेची जी प्रॉपर्टी आहे, ज्या सरकारी मालमत्ता होत्या, त्या खाजगी लोकांच्या घशात घालण्याचं काम सुरू केलंय. म्हणून कधी कोट कधी पगडी, कधी करोडोचा वेश, आणि रुमाला खालून अदानीला विकला सारा देश. डोकं तू गहाण ठेवलं, डोकं तू गहाण ठेवलं अंबानीच्या उशीवर, आणि इब्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. रेल गेली खनिज गेलं गेले हवाई अड्डे, रेल गेली खनिज गेलं गेले हवाई अड्डे, आणि संसदेच्या अंगणात भाऊ लई पडले खड्डे. कोरोनावानी हल्ला केला, कोरोनावानी हल्ला केला लोकशाहीच्या पेशीवर, आणि इब्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. जीडीपी घसरला, जीडीपी घसरला, आली आर्थिक मंदी, आणि चौकीदार चोर निघेल वाटलं नव्हतं कंदी. अहो कालच घातला दरोडा, अहो कालच घातला दरोडा आरबीआयच्या राशीवर, आणि इब्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. काल परवा फेसबुकला फोटो पाहिला मोराचा, काल परवा फेसबुकला फोटो पाहिला मोराचा, पण खरंच गड्या शोभून दिसतो सरदार तू चोराचा. काल परवा फोटो पाहिला फेसबुकला मोराचा, आणि खरंच गड्या शोभून दिसतो सरदार तू चोराचा. नदी काठी बगळ्यावानी नजर जशी माशीवर, इब्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. मनामनात विष पेरलं टीव्हीच्या खोक्यानं, मनामनात विष पेरलं टीव्हीच्या खोक्यानं, माणसांची कत्तल केली मनूच्या डोक्यानं.
मनामनात विष पेरलं टीव्हीच्या खोक्यानं, माणसांची कत्तल केली मनूच्या डोक्यानं. गुन्हा नोंद केलाच नाही दंगलीतल्या दोषीवर, आणि इभ्रत टांगली देशाची तू जगाच्या वेशीवर. प्रभाकरा तुझं तरी सळसळू दे रक्त, प्रभाकरा तुझं तरी सळसळू दे रक्त. चल उठ जागे कर झोपलेले भक्त. मतदान विकू नको एक बाटली देशीवर, आणि आपण आपली भरत राखू आपल्याच वेशीवर. आपण आपली भरत राखू आपल्याच वेशीवर.